नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही YouTubeवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजले असले तरी अद्यापही सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली नाही। काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भाजप एका तरुण आमदाराला संधी देणार असल्याचे म्हटलं जात आहे। यामुळे भाजपकडून युवा चेहरा म्हणून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। भाजपचे आक्रमक चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते। भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा आहेत। माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता। तर प्रणिती शिंदे या देखील सोलापूर शहर मध्याच्या मतदारसंघात मागील 3 टर्म आमदार आहेत। त्या थेट मतदारांच्या संपर्कात राहतात। मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात। महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे। त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत तगडी लढत देण्यासाठी आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित होण्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सोलापुरात शिंदे विरुद्ध सातपुते अशी लढत होताना दिसणार आहे। दरम्यान महायुतीचं जगवाटप येत्या 24 तासात जाहीर होण्याची शक्यता आहे।